नमस्कार. आजची जी मी गोष्ट सांगते ती 2010-11ची आहे. माझं नुकतंच केमो होऊन पूर्ण केस वगैरे गळायला लागले होते आणि केस गळायला लागल्यामुळे मी त्याला काळी ओढणी बांधायची बाहेर जाताना. पूर्ण काळी ओढणी बांधून त्या ओढणीचा आंबाडा करायची. पण थोड्या थोड्या दिवसांनी नेहमी टेस्टसाठी वगैरे घ्यायचे. त्यामुळे मी पहिल्या सी टी स्कॅननंतर सगळेच अलंकार काढून ठेवले होते. कारण तिथे त्या लोकांना पण एवढी घाई असते, पटापट काढा म्हणून सांगतात. त्यामुळे आणि कुठलंही मेटल चालत नाही, चष्मा बिस्मा काहीच नाही. त्यामुळे मी कानातले अंगठी तर एवढी लूज झाली होती की हातातून पडूनच जायची. पैंजण, जोडव्या सगळं काढून ठेवलं होतं. आणि आमची नाकातली हे आहे ती फिरकीची आहे, ती काढायला वगैरे त्रास होतो. म्हणून जे पहिल्यांदा जी काढली, म्हणजे केमोच्याही आधी जेव्हा मी सी टी स्कॅनच्या वेळेला काढायला सांगितलं आणि नंतर लगेचच ऑपरेशन ठरल्यावर डॉक्टरनी पण नाही पाहिजे काही म्हणून सांगितल्यावर जी काढून ठेवली होती ती काढूनच ठेवली होती. ती घातलीच नव्हती. आणि माझी मैत्रीण बऱ्याच महिन्यानंतर ती मला रस्त्यावर भेटली. म्हणजे मी हॉस्पिटलमधून येत होती, संध्याकाळ झाली होती त्या दिवशी, एकदम उशीर झाला होता. आणि ती स्टेशनकडे कुठेतरी जायलाच निघाली होती आणि ती घाईत होती आणि मी घरी जाण्याकडे निघाली होती. आणि माझे मिस्टर काही वस्तू घेण्यासाठी दुकानात गेले आणि तू 2 पावलं पुढे हो, मी तुझ्या मागे आहे म्हणून ते मागून होते. आणि मी हळूहळू पुढे जात होते आणि मी एवढी रोडावली होती आणि एवढी स्किनसुद्धा ना त्याने खूप विचित्र अशी भाजल्यासारखी वगैरे झाली होती. माझे चेहरे एकदम शरीरावर मांस हा प्रकार अगदी नसल्यासारखं, म्हणजे एक स्केलेटनला मांस कसं घातलं असेल हँगरवर, तशी माझी अवस्था झालेली होती. तर त्या मैत्रिणीने मला जवळजवळ 7-8 महिन्याने भेटली होती. माझी नेहमीच बदलीची असते, त्यामुळे प्रत्येक वेळेला कोण भेटतंच असं नाही. तर ती मला खूप महिन्याने भेटली आणि ती जायच्या घाईत होती बाहेर. तर तेवढ्यामध्ये ती मला म्हणाली, अगं काय तू अवस्था करून घेतली स्वतःची, काय अशी तू राहते. तर मी तेव्हा मला बोलायला त्रास व्हायचा म्हणून मी फक्त हसले. तो मला म्हणाली, तू अजून रजेवर आहेस का? तर मी म्हटलं हो, किती महिने झाले रजेवर आहे? म्हटलं 3 महिने झाले. पहिली तू ऑफिसला रिझ्यूम तुला हवे तर ऑफिसला घेऊन जायला यायला मी येईन 4 दिवस. आता मी तिला म्हटलं हो, नक्की तुला कळवेन कधी रिझ्यूम होते ते. नक्की बिक्की काही नाही, मी तुला घ्यायलाच येते, असं तसं. म्हणजे ती माझ्यावर जवळजवळ बरसलीच. आणि मी हो हो म्हणाले. आणि आज मला वेळ नाही, मी तुला 2 दिवसांनी नक्की तुला भेटायला येते, काय अवस्था करून घेतली स्वतःची, असं तसं म्हणून तुला सोडायला आली असते का घरापर्यंत, पण मला घाई आहे, असं ती मला म्हणाली. मी तिला म्हटलं, अगं नाही, मी जाईन घरी, पण माझं घर खूप जवळ आहे स्टेशनपासून. म्हटलं मी जाईन, आलंच माझं घर, मला माहिती आहे, पण अवस्था तुझी काय आहे, असं तसं बडबडत ती गेली निघून. आणि 2 दिवसाने ती म्हणजे बेल मारला, सासूबाईने दरवाजा उघडला, उमा आहे का म्हटल्यावर मग मी, तर तीच होती. आणि एकदम मला बघितल्यावर मिठी मारून रडायला लागली. गैरसमज हा झाला होता, तिने मला पहिल्या दिवसापासून, तिची माझी ओळख झाल्यापासून तिने मला नेहमी सालंकृत बघितलं होतं. आणि आमच्या जेव्हा चर्चा व्हायच्या त्यावेळेला ती मला नेहमी ऑर्थोडॉक्स म्हणायची, कारण माझे काही विचार थोडे खूपसे तिच्या मताप्रमाणे मी मागासलेली आहे. तर आणि ती स्वतः टिकली बिकलीच्या, म्हणजे टिकली नसेल, बांगड्या नसेल तर म्हणजे तिला स्वतःला आवडायचं, बॉबकट वगैरे राहायची आणि माझ्या डोक्यात फुलं वगैरे असं नेहमी असायची. तर ती मला नेहमी म्हणायची, तू एकदम हे आहेस म्हणून, ऑर्थोडॉक्स आहेस. आणि मी म्हणायचे आहे, जे आहे ते आहे.
त्या दिवशी जेव्हा तिने मला पाहिलं, खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी पाहिलं आणि माझ्या अंगावर काहीही दागिने नाहीत आणि त्यावेळेला नेमकी माझी टिकली पडलेली होती. त्यामुळे तिने माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेतला की माझे मिस्टर गेलेत आणि मी केशवापन पण करून घेतलेलं आहे आणि सगळे दागिने काढलेले आहेत आणि म्हणून आणि तिला घाई होती आणि त्यामुळे ती मला पहिली तू कामाला जा आणि 4 लोकात मिक्स हो, तेव्हा पहिल्यासारखी होशील, हे तिचं घोडं डांबतवत होती. आणि मला काय वाटलं, मी पहिल्या दिवसापासून मला आजार आहे कुठला आहे तो लपवला नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की तिला माहिती आहे आणि ती मला पुन्हा मी नॉर्मल व्हावी ह्याच्यासाठी ती तसं म्हणते. माझ्या मनातच नाही की माझ्या डोक्यावरची टिकली पडलेली आहे आणि तिने मला कधी ह्याच्याशिवाय पाहिलेले नाही, तर आज पहिल्यांदा बघते. आणि नेमकी त्या दिवशी ओढणी वगैरे पण अशी वेगळी असेल किंवा ते बांधलेलं मध्ये गेलं का गळ्यात घातलं नव्हतं, काही मलाही आठवत नाही. आणि हा जो तिला हा गैरसमज झाला की माझे मिस्टर गेलेत आणि त्याचा मी खूप धसका घेऊन अशी रोडावलेली आहे. आणि मग हा जेव्हा विषय मैत्रिणींकडे झाला आणि तिला कळलं, त्यावेळेला ती मला काय गं, मला हे माहीतच नाही, मी म्हणजे एवढ्या 2-1 महिन्यामध्ये तिला कळलंच नव्हतं. होऊ शकतं अशा गोष्टी, नाही कळत. कधी नावं आपल्यांची एकमेकांची इतकी सामायिक असतात, एका नावाची अनेक माणसं असतात, त्यामुळे ही घटना होऊ शकते. आणि तिला जेव्हा कळलं की मी ट्रीटमेंटमध्ये आहे म्हणून एवढी रजेवर आहे आणि मी म्हणून रजा वाढवते आहे, ह्याला ती मला भेटायला आली. मला म्हणाली, मला माफ कर, मी तुझ्याबद्दल खूप गैरसमज केला, तुला बोलायलाही संधी न देता मी माझंच घोडं चालू करत राहिले आणि दामटवत राहिली की तू लवकर रिझ्यूम वगैरे. तर मी म्हटलं, अगं तुला कळतं आहे का, पण तू मला त्याच्यामधून सुद्धा एक सकारात्मकता दिली की जेव्हा मला वेळ पडेल तेव्हा तू माझ्याबरोबर ऑफिसला येशील, मी जेव्हा रिझ्यूम होईल त्यावेळेला. मग मी रिझ्यूम होणार ही पहिली माझ्यामध्ये मनामध्ये सकारात्मक आली. आणि आम्ही समोर माझ्या सासूबाई पण होत्या, त्यामुळे सासूबाईंना तेही म्हणजे असं वाईट वाटलं, खूपच वाईट वाटलं की असं त्यांचा पण मुलगा, माझे मिस्टर म्हणजे त्याही तो विचार करू शकत नव्हत्या. त्याच्यानंतर मात्र त्या मला नेहमी म्हणायच्या, आता व्यवस्थित टिकली, बाकीचं तू सगळं काढलेलं आहे तर टिकली मात्र व्यवस्थित तुझी दिसू दे गं, डोक्यात त्या ओढणीला एक फुल तरी लावून ठेव. असे हे गैरसमज होतात. पण खूप मैत्रिणी मला भेटल्या आणि जीवाभावाच्या भेटल्या, ज्या मला माझ्या आहे त्या परिस्थितीमध्ये मला सांभाळायला तयार होत्या, अशा भेटल्या. तर मलाही अशा आणि मी मुद्दामून मैत्रिणीची नावं सांगत नाही. एकतर हल्ली खूप आता निवृत्ती वगैरे झाली, जागा वगैरे बदलली, त्यामुळे मैत्रिणीची नावंसुद्धा एकमेकांमध्ये मिक्स होतात. बरं, एका मैत्रिणीचं नाव एका मैत्रिणीचा 4-5 आठवणी काढल्या तर दुसऱ्या मैत्रिणीला मी दुखावेन ना, असं काहीच नको व्हायला. त्यामुळे मी कुठल्याही मैत्रिणीचं नाव घेत नाही की ह्या सगळ्या मैत्रिणींना हे समर्पित. खूप आयुष्यात चांगल्या मैत्रिणी भेटत गेल्या, मला त्यांनी घडवलं, अजून सकारात्मक राहायला शिकवलं. जी माझ्यामध्ये होती सकारात्मकता ती वाढवायला मला खूप माझ्या मैत्रिणींनी मदत केली. अशाच मैत्रिणी सतत मला भेटत राहू दे, अशीच देवाकडे प्रार्थना करत मी थांबते. तुम्हाला आवडल्यास नक्की पसंत कळवा.